हे पा आम्ही रेडी झालो आता आणि आम्ही चाललो आता यात्रेमध्ये. गार्गी पण रेडी झाली. गार्गीन मी मॅचिंग सेम सेम. यात्रेत चाललो आम्ही आता आणि पुढे सांगते कसं यात्रा वगैरे आता. आणि हे आई चलो बाय. हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला, आजच्या दिवसाला छान अशी सुरुवात झालेली होती. आणि हे पा शेवंतीची किती सारी फुलं आलेले होते ना, कारण खूप दिवसानंतर एवढ्या साऱ्या कळ्या आणि फुलं बघायला मिळाले आणि खरंच खूप मस्त आलेले आहेत. आणि ते अजूनही ना थोडे मोठे झाले की भारी वाटतं. आणि याचा गजरा आहे ना खरंच एकच नंबर, वास पण खूप छान येतो आणि खूप मस्त याचा वास राहतो. चला, मस्त असं सकाळी सकाळी फुलं पाहिले आणि त्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो होतो यात्रेसाठी, जे की मी आधी तुम्हाला सांगितलं. तर इथं आल्या ना आम्हाला हे पहिलंच दुकान लागून गेलं जिथं की मला घ्यायचं होतं आपलं ते पावभाजीचं मॅशर आणि 1-2 गोष्टी होत्या. तर मम्मीला म्हटलं मला इथूनच घेऊन दे, कारण जेव्हा मी कल्याणला डीमार्टला तपास केला होता ना मॅशरचा, तर तो जरा जास्त होतं तिथं. तर इथं मला एकदम 20 रुपयालाच मिळत होतं, छान होतं मस्तवालं. तर घेऊन घेतलं. त्यानंतर इथून सुरुवात झाली यात्रेला. तर आमच्या गावाची आज यात्रा होती कालभैरवची, म्हणजे आदल्या दिवशी कालभैरव जयंती असते आणि दुसऱ्या दिवशी यात्रा असते. खरं तर हा व्हिडिओ आहे ना 2-3 दिवसा अगोदरच येऊन जायला पाहिजे होता तुमच्यापर्यंत, पण जरा लेट होत आहे. सो असो, चला. त्यानंतर मंदिराच्या बाजूला आहे ना असे फोटो काढणारे बसलेलेच असतात. तर त्यांच्याकडून गार्गीचा आम्ही देखील फोटो काढून घेतला आणि त्याची प्रिंट घेऊन घेतली. तर एका कॉपीचे आहे ना तर 40 रुपये असतात. सो तशा प्रकारे आम्ही गार्गीचे 2 फोटो काढले. मी देखील 1-2 फोटो तिचे मोबाईलमध्ये क्लिक केले. त्यानंतर गार्गीचं म्हणणं होतं की मला पाळण्यांकडे घेऊन चल आणि पाळण्यावरती बसव. तर आम्ही तिचे फोटो वगैरे घेतले आणि त्यानंतर दर्शन घेतलं मंदिरात जाऊन आणि मग पाळण्यावरती गेलो. बरंचसं असं काही शूट केलेलं नाही, पण जेवढं झालं शक्य तेवढं शूट करून तुमच्यापर्यंत मी दाखवत आहे. सो माझ्या तोंडाला थोडे छाले पण आले, तर बोलण्यात थोडी मिस्टेक झाली तर तेवढं समजून घ्या. तर गार्गीला आहे ना इथं जरा चढायचं होतं. तर याला काय म्हणतात अजूनपर्यंत मला माहितीच नाही. भरपूरदा गार्गी याच्यात बसते, मी पण हे लहानपणापासून बघते, पण मला याचं नाव देखील माहीत नाही. आम्ही फक्त जम्पिंगच म्हणतो त्याला. तर हे काहीतरी आहे. तर याच्यात बसली आणि त्यानंतर ना तिला थोडं खेळायचं होतं. आम्ही 1-2 पाळणे देखील तिला खेळवले. भरपूर गर्दी होती यात्रेमध्ये, म्हणून आहे ना बरंचसं काही शूट करता आलं नाही. तर माझी खूप इच्छा होती की तुम्हाला संपूर्ण यात्रा सुरुवातीपासून दाखवावी, पण असो, चला जेवढं झालं तेवढं मी दाखवते. आणि आता जेव्हा आम्ही निघालो ना घरून, तर साधारण 2 वाजले होते दुपारी. आणि घरापासून आहे ना कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावरती यात्रा आहे, म्हणजे गावाच्या बाहेर यात्रा आहे. जशी गावाच्या बाहेर आमची नदी आहे ना 1.5 ते 2 किलोमीटरवर, तेवढी यात्रा आहे. तर इथे ना बरेचसे पाळणे आहेत, पण जेवढे पाहिजे तेवढे नसतात, कारण जर शेवटी गाव म्हटल्यावर आहे ना तर जेवढे पाहिजे तेवढेच पाळणे त्यात. एवढे काही आपले जशी अंमळनेरची यात्रा असते ना तर तेवढं काही भरत नाही, पण बऱ्यापैकी खूप छान भरते आमच्या गावाची यात्रा. तर ह्या वेळेस जे हे ड्रॅगन होतं ना, तर तो ड्रॅगनचा पाळणा तर तो खूप छोटा होता ह्यावेळेस. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही बसलो होतो ना तेव्हा खूप मोठा होता, म्हणजे भरपूर लोक त्यात बसायचे. आणि ह्यावेळेस जरा लोकांची क्वांटिटी कमी होती, कारण पाळणा साईजला छोटा होता. तर गार्गीचं खेळणं कंटिन्यू चालू होतं, तोपर्यंत मी इकडे तिकडे बघत होती आणि म्हटलं चला काही दिसलं आपल्याला पण तर आपण पण बसून घ्यावं. पण माझा खरंच आहे ना खूप जास्त प्रमाणात आहे ना पाळण्यांना जीव घाबरतो, म्हणून मी काही बसली नाही. चला असो. त्यानंतर एक किस्सा जो झाला आमच्यासोबत तो आज शेअर करते तुमच्यासोबत पण. तर गार्गी ती जम्पिंगवरती जम्प करत होती, तर हे तिला फार आवडतं बरं का. तर इथं तिचं चालू होतं जम्प वगैरे करणं. आणि किस्सा असा झाला की आम्ही तिला आहे ना त्या गाडीच्या पाळण्यावरती नेलं आणि तिथं ती बसली गाडीमध्ये. आणि तिथं अचानक आहे ना एक ताई आणि दादा आले आणि ते आम्हाला आहे ना तिला बघताना आमच्याकडे आले आणि आम्हाला बोलले, मम्मीला म्हणे की मागच्या वर्षी ही मुलगी आलेली होती आणि जम्पिंगमध्ये ती बसलेली होती. तर मग मम्मी बोलले की हो मागच्या वर्षी तर ती आली होती, पण तुम्हाला कसं काय माहिती असं वगैरे. तर हेच ते पाळणे गाडीचे. तर ह्या 2 मुली बसलेल्या होत्या. मागच्या वर्षी या मुलींना जम्पिंगमध्ये तिच्यासोबत जम्प करत होते आणि त्यांच्या वडिलांनी ना व्हिडिओ काढलेला होता. मग त्यांनी खूप वेळ आहे ना तर त्या ताईने दादाने मोबाईलमध्ये व्हिडिओ शोधला मागच्या वर्षीचा आणि तो आम्हाला दाखवला. आणि मग आम्हाला बोलले की पहा ताई, हीच आहे ना ती मुलगी. आधी किती म्हणजे गुबली होती, आता थोडी तब्येत खराब झाली तिची. आधी खूप तब्येती छान होती तिची, तब्येतीला होती ती. आणि आम्ही तिला बघितलं होतं. म्हणजे ते आमच्या गावाचे न होते, ते बाहेर खेड्यावरचे होते. आमच्या गावाच्या बाजूचं गाव आहे ना तर तिथले खेड्यावरचे होते ते. आणि त्यांना आम्ही म्हणजे पाहिलं नव्हतं. आमच्यासुद्धा लक्षात येत नव्हतं की मागच्या वर्षी हे आमच्या म्हणजे आम्हाला दिसून गेले किंवा आमच्यासोबतच उभे होते असं. पण लोकांचं किती बारीक लक्ष असतं, त्यांची खरंच
खरंच मेमरी खूप छान होती. म्हणजे त्यांना एवढं जुनं आठवण होतं, 1 वर्ष अगोदरची आठवण होती त्यांना आणि त्यांनी लगेचच व्हिडिओ दाखवला. मला त्यांच्याकडून तो व्हिडिओ घ्यायचा होता पण म्हटलं आता कसं घ्यावं म्हणून मी काही घेतलं आणि जाऊ दे म्हटलं. पाहून घेतलं आम्ही आणि हसून दिलं. म्हणजे पहा कसं असतं, कधी कोण कुठे भेटेल याचं सांगता येत नाही. आणि गार्गी त्यावेळेस खरंच खूप छान होती तब्येतीला आणि ती मस्त खेळली होती. मागच्या वर्षी सगळेच पाळणे खेळली होती ती लहान असल्यामुळे. तर थोडं 1-2 गाडी वगैरे खेळवलं आणि त्यानंतर आता पुढे पहा तुम्ही खूप छान छान पाळणे आहेत. तर गार्गीने पण आहे ना 1-2 गोष्टी घेतल्या. म्हणजे तिने ही जी साईडला प्रस टांगलेली आहे ना तर ते छोटीशी प्रस घेतली आणि तिला रिमोटची कार हवी होती, जी की आम्ही पूर्ण यात्रेत फिरलो तर ते काही भाव कमी करत नव्हते. त्यांचा जरा रेट जास्तच होता पण मग घ्यावीच लागली तरी, कारण तिला हवी होती. आणि ती रिमोटची गाडी घेतली मग आणि त्यानंतर आम्ही घरासाठी निघालो आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललो. आता 5 वाजलेले होते. चला, व्हिडिओ जर आवडत असते ना तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भाऊ इकडे बाय. मला पर्सनली गाडी आवडली. आवडली का? ती माझी पर्स. मी मला पर्स घेते आणि नको गं. मी गाडी घेते. गाडी आणि आम्हाला आलोय यात्रेला आणि आपण दुसऱ्या झाला. आता आम्ही चाललो घरी चाललो आम्ही. तिकडे आला झालं का? बंद करू का? चल, तर आता आम्ही घरी चाललोय. 5:30 वाजता.